काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतरे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या। माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत। कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो। त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतरे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी। अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे। आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तिस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल, तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं। एवढंच मला या निमित्ताने बोलायचं आहे। कळस येतोय असं देखील ते म्हणाले आणि 505 लाखांहून अधिक लोक जे पवारांच्या विरोधात आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे त्यांनी। आकडेवारी सर 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला। सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतरे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे। आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात। अजितदादा नेहमीच बोलत आले याला पाडा त्याला पाडा, त्यामुळे हा एक मनात चीड आणि राग असेल। 2019च्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी एक इशारा दिला होता शिवतरेंना आणि त्याचा हा राग आता काढतात कशी, आता संकेत दिले का निवडणूक? त्यावेळेला आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वर व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका ही तत्कालीन मंत्री, राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी केली होती आणि त्याला प्रत्यावन हे माननीय अजितदादांनी दिलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतोस किती, यावेळेला तू कसा आमदार बनतोस। ही ज्या वेळेला विजय शिवतरेंनी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती, त्यावेळेला ते आव्हान अजितदादांनी दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा जे बोलतात ते त्यांनी त्यावेळेला करून दाखवलं। सर, आताच बातमी नवीन येते की वरिष्ठांकडून, महायुतीतल्या वरिष्ठांकडून शिवतरेंना सूचना मिळालेली आहे की अशी जी वक्तव्य आहेत ती करणं टाळा। मी त्याचं स्वागत करतो। माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत, जे स्वाभिमानाची स्थानं आहेत, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, माननीय आमचे अजितदादा असतील, माननीय सुनील तटकरे असतील, यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते हे आघात करत असतात। मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो। अबकी बार 400 पार म्हटलंय, मात्र 7-12 यंदा कोणाचा असेल, सुमित्रा पवार असतील या सुप्रिया सुळे असतील, यांची लढत ते समोर दिसली। राष्ट्रवादीचं घड्याळ तिथनं विजयी होईल हा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे। सर, इंडिया अलायन्सची बैठक होते ठाण्यामध्ये, काय सांगाल? आणि दुसरीकडे महायुती देखील उमेदवार ठरत नाही, काय सांगाल? आणि 16 तारखेला राहुल गांधींच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे।
चांगलं आहे, इंडिया आघाडीच्या बैठकी होतात, त्यांच्या कायम ट्रायडंटला होत असतात, कधी वंचित आहे सांगतात, कधी नाही आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. इंडिया आघाडीची बैठक होत आहे, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माहीत नाही त्या ठाण्यातल्या 3 लोकसभा ज्या आहेत की ठाणे शहर आहे, म्हणजे ठाणे लोकसभा आहे, भिवंडी लोकसभा आहे, कल्याण लोकसभा आहे, कोण लढेल ते त्यांचं त्यांनी ठरवावं. मला विश्वास आहे की ह्या तिन्ही ठिकाणी महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले असतील. पण या 3 ठिकाणी महायुतीचे उमेदवार देखील अजून ठरत नाही. ठरतील ना, घाई काय. 2 ठिकाणी तर म्हणजे जे आहेत केंद्रीय मंत्री माननीय कपिल पाटील साहेब भिवंडीमधनं आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याणमधनं, त्याबद्दल योग्य तो निर्णय वरिष्ठ घेतील आणि लवकरच सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जागा मिळून महायुतीचा फॉर्म्युला येईल. आपल्याला काळजी करायचं कारण नाही काय. तर ठाण्यात चेहरा मिळत नाहीये शिंदेगड बघायला गेलं तर भाजपने देखील दावा केलेला आहे, त्यामुळे आपापसात कुठेतरी आता इथं रस्सीखेच सुरू झालेली आहे. मी काय सांगितलं की भाजप, तुमचा अनुभव कसा? नाही, भाजपचं केंद्रीय नेतृत्व माननीय गृहमंत्री अमितभाई शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डा साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, भाजपचं राज्यातलं शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हे सगळे नेतेगण बसतील आणि लवकरच याच्यातनं मार्ग निघेल. सर, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 4 ते 5 जागा सुटणार आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही घड्याळ आहे त्यातले काही जे काही उमेदवार त्यांना भाजपच्या चिन्हावरती लढा सांगणार आहे, अशा एका दुसऱ्या पक्षसृष्टीने दिल्यात का? काल देखील आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की सन्मानपूर्वक जागा या तिन्ही महायुतीतल्या पक्षांना मिळतील. तो पक्ष त्यांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लढेल. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्ह घेऊनच लोकसभेची निवडणूक लढतील. तर शिवतरेंनी जर तिथं त्रास दिला तर इथं राष्ट्रवादी कशामुळे काम करणार? ठाणे, कल्याण आणि भिवंडीची जागा आहे, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी, तुम्हाला देखील मोठ्या संख्येने इथं जयते मताधिक्य आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्याने तिन्ही लोकसभा मतदारसंघ, मग ठाणे असेल, कल्याण असेल, भिवंडी असेल, इथनं विजयी झाले पाहिजेत. पण सातत्याने शिवसेनेचे शिवराळ वाचारवीर विजय शिवतरे हे आमच्या स्वाभिमानावर, आमच्या शक्तिस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं. त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.